In a FMM, we have discussed about various terminologies, properties of the fluid, properties of the liquid. फक्त 3 मिनिटांमध्ये सगळ्या प्रॉपर्टीज तुमच्या पुढे. लेट्स सी. मास डेन्सिटी तुम्ही पण बोलणार आहात. मास पर युनिट व्हॉल्यूम kg पर मीटर क्यूब. रो ऑफ वॉटर इज इक्वल टू 1000 kg पर मीटर क्यूब. बोलत राहा मित्रांनो, जरी कालवा झाला तरी चालेल, बोलत राहा. वेट डेन्सिटी W और गॅमा इज इक्वल टू वेट पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू रो जी. राइट. So W of water or gamma of water is equal to 9810 Newton per meter cube. Very good. Third, specific volume for the liquid. For the liquid, it is volume per unit mass, that is nothing but 1 by rho. So friends, this is meter cube per kg. This is for liquid. आता फक्त ऑनलाइन एग्जाम आहे म्हणून फक्त एक आणखी पुढे मांडतोय. Or Vs is equal to, first time I'm putting in front of you, V by weight is equal to 1 by gamma, that is a meter cube per Newton. This is for gas. This is for gas. बघा मित्रांनो, मी आता हा फॉर्म्युला एक नवीन ऍड केलाय तुमच्या पुढे. आतापर्यंत का नव्हता केलेला? कारण की ते न्यूमेरिकल मध्ये वगैरे एफएम मध्ये नाहीये. पण जर का ऑनलाइन क्वेश्चन जर एखादा आलाच की फॉर गॅसेस म्हटलं तर तो मीटर क्यूब पर न्यूटन, व्हॉल्यूम पर युनिट वेट. लिक्विड म्हटलं देन इट इज 1 बाय रो, व्हॉल्यूम पर युनिट मास. विल यू रिमेंबर दिस बच्चा लोग? हा डिफरन्स कळलाय का दोघांना? शेवटचा फॉर्म्युला मी तुम्हाला आत्ता देतोय. डू रिमेंबर दिस. कॅल्क्युलेशन मध्ये कुठेही मी आणणार नाहीये, कारण की आपण शिकतोय फ्लुइड मेकॅनिक्स, वेअर द स्टडी ऑफ लिक्विड वी आर हॅव्हिंग. पुढच्या वर्षी मात्र गॅसेस पण येणार आहेत. दॅट टाइम वी आर गोइंग टू यूज इट. आणि जरी एखादा न्यूमेरिकल आपल्याला गॅसचा आला, दॅट टाइम वी आर गोइंग टू हॅव दिस फॉर्म्युला. नवीन फॉर्म्युला तुमच्या पुढे. वन मोर, दॅट इज नथिंग बट फॉर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज ऑल्सो सेड टू बी रिलेटिव्ह डेन्सिटी, इंडिकेटेड बाय S. So S of a given liquid is equal to gamma of a given liquid to gamma of a water is equal to rho of a given liquid to rho of a water. S of a water is equal to what? S of a mercury is equal to 13.6. very good beta. Unit? No unit sir for a specific gravity. No unit for the specific gravity. सगळ्यात महत्त्वाची टर्मिनॉलॉजी आहे ही. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. एनिवे पुढे जातोय. आता विस्कॉसिटीच्या टर्म मी आणतोय. विस्कॉसिटीच्या दोन टर्म, दॅट इज नथिंग बट द फर्स्ट डायनॅमिक विस्कॉसिटी किंवा विस्कॉसिटी म्हटलं जातं याला. आणि इट इज इंडिकेटेड बाय म्यू. इट इज इंडिकेटेड बाय म्यू. म्यू इज इक्वल टू, बोलो, टाऊ बाय dv by dy. Tau by dv by dy. So friends, dv by dy velocity gradient or rate of shear strain. आणि युनिट याचं काय आहे? युनिट आहे याचं न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर और पॉइस. 1 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10 पॉइंट्स. Then very good. Second, kinematic viscosity. Kinematic viscosity nu. So mu by rho. Mu by rho meter square per second or Stoke. Or Stoke. Very good. Then one more term I wanted to put in front of you, that is nothing but the surface tension. Surface tension. This is indicated by sigma. Sigma is equal to force per unit length, Newton per meter. याच्या 3 फॉर्म्युलेज. फॉर ड्रॉपलेट, फॉर अ ड्रॉपलेट sigma is equal to PD by 4. B for bubble, PD by 8. very good, PD by 8.
and C for jet, PD by 2. PD by 2. PD by 2. व्हेरी गुड बेटा. बघा किती छान आहेत. आणि याचा सरफेस टेन्शनचाच एक इफेक्ट माहिती आहे आपल्याला, and that is nothing but capillarity. So capillarity height H is equal to, फॉर्म्युला बोलो, 4 sigma cos theta Cos theta upon W into D. W into D. Very good, very good. So these formulas are with us. झालेत का फॉर्म्युले सगळे? Viscosity index, that is a concept only. That is a change in viscosity with respect to temperature, and liquid should have a very low viscosity index. Ideally काय आहे? Low viscosity index पाहिजे. So that is the requirement. So these formulas we need to memorize. अशीच मित्रांनो एक 4-5 मिनिटांमध्ये हा चॅप्टर असा पाठ झाल्यासारखा झाला पाहिजे, आणि त्यासाठी कॉन्सेप्च्युअल स्टडी करा, नक्की तुमच्या लक्षात राहील. चला पुढचा न्यूमेरिकल. So next numerical, first initially I am going for the numerical on the surface tension. Let's see. Find today's first numerical. Find the surface tension in a liquid drop of 40 mm diameter. 40 mm diameter. When the inside pressure is 3 Newton per meter square above the atmospheric pressure. Above the atmospheric pressure वगैरह क्या रहता है, surely I am going to put in front of you, but in a next part. This is nothing but friends, gauge pressure. Above atmospheric pressure, positive gauge pressure. Below the atmospheric pressure, negative gauge pressure. It is also called as vacuum pressure. बघूया आपण हळूहळू बघूया. आता या न्यूमेरिकल मध्ये दिलेला डेटा खूप छोटा न्यूमेरिकल, सोपा न्यूमेरिकल, 1 मार्क ऑनलाईनचा क्वेश्चन आहे हा. बघा बरं काय दिलं. फाइंड द सरफेस टेंशन इन अ लिक्विड ड्रॉप ऑफ 40 mm diameter. So given data D is equal to 40 mm. Understand? First is 40 mm. Then when the inside pressure is 3 Newton per meter square, P is equal to 3 Newton per meter square. And then I need to calculate the value of surface tension. So sigma. Friends, surface tension sigma is equal to, कशासाठी रे बाबा? This is nothing but the liquid drop. For liquid drop, PD by 4 for droplet. So sigma is equal to P 3 D. हो mm आहे, मिलीमीटर पाहिजे, 0.040 मीटर डिवायडेड बाय 1000 युनिट मित्रांनो खूप महत्वाचे. 0.40 डिवायडेड बाय 4. आंसर बोलो बच्चा लोग. 0.03 न्यूटन पर मीटर. दिस इज अ सिंपल आंसर. आणि बघा ना, फक्त कॅल्क्युलेटरची गरज पडते. दॅट्स वाय आय एम सेइंग दिस इज द ऑनलाइन क्वेश्चन. चलो ले लो पहला न्यूमेरिकल. प्लीज राइट वेरी नीटली. Yes, sir. चलो अगला न्यूमेरिकल ले लो. In a soap bubble, internal pressure is 3
30 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, 30 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इन एक्सेस ऑफ external pressure, and surface tension is 0.15 Newton per meter. Calculate diameter of a bubble, diameter of bubble. Yes friends, करा बरे तुम्ही. I'm giving 2 minutes to you people. Let's see. सोपा न्यूमेरिकल आहे. Please try. Which is the correct option बच्चे लोग? दूसरा 0.04. Very good, very good. So friends, in a soap bubble internal pressure is P is equal to 30 Newton per meter square. In excess of external pressure, हे खूप महत्वाचं आहे बरं का. In excess of external pressure. सर एक्सटर्नल प्रेशर दिलं असतं तर दोन्ही मधला डिफरन्स घ्यायचा, दोन्ही मधला डिफरन्स. लक्षात घ्या, बबल फॉर्म होतोय, हा बबल फॉर्म झाला म्हणजे आतमध्ये आणि बाहेर दोन्हीकडे पण प्रेशर आहे. आतलं प्रेशर सपोज P1 हे P2 असेल, P1 विल बी ऑलवेज ग्रेटर दॅन P2 म्हणून तरी तो फुगलेला आहे बबल. लक्षात घ्या, P1 विल बी ग्रेटर दॅन P2. आणि मग जो आपण P घेतो ना, हा P म्हणजेच तो P1 मायनस P2 असतो. तो P काय असतो? P1 मायनस P2. हे तुमच्या माहितीसाठी सांगतोय. सर मगाशी असं नव्हतं घेतलं काय? तिथं पण दिलेलं आहे त्यांनी. अबोव द ॲटमॉस्फेरिक प्रेशर, इंटरनल प्रेशर इज अबोव द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. P2 म्हणजे काय? P2 इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. P2 म्हणजे काय? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणून दोन्ही मधला डिफरन्स P असतो. डू रिमेंबर दिस. क्लिअर? नाव P is equal to 30 Newton per meter square and surface tension sigma is equal to 0.15 Newton per meter, and they are asking us to calculate the diameter of the bubble. बघ अथर्व, इथं पण त्यांनी काय म्हटलं, बबल असून पण कॅल्क्युलेट द डायमीटर ऑफ बबल. एक्सटर्नल इंटरनल काय बोलतात का? नाही, मागच्या वेळेस तुमचा प्रश्न आला होता, सर एक्सटर्नल इंटरनल मध्ये काय फरक? काय नाही, निग्लिजिबल थिकनेस. दॅट्स वाय इट इज सेम, फक्त डी म्हटलं जातं त्याला, डायमीटर. देन surface tension is equal to PD by 8, PD by 8, sigma 0.15 is equal to P 30 D divided by 8. So D is equal to 0.04 meter or 40 mm into 1000, 40 mm. So yes, B is the correct option. B is the correct option. मित्रांनो, स्लोली असे MCQ क्वेश्चन्स आपण सोडवणार आहे. काल तुम्ही एक मी सचिन सरांचं डिग्रीचं लेक्चर अपलोड केलं बघा, एखादंच कधीतरी करणार, बाकीचे सगळे ॲपवरती जाणार आहेत. असे लेक्चर्स रेग्युलरली आपण घेणार आहोत तुमच्याबरोबर चॅप्टर वाईज. प्रत्येक चॅप्टरचे 25-30 MCQ क्वेश्चन
तयार करणार, आपण डिस्कस करणार त्याच्याबरोबर, जसा चॅप्टर पूर्ण होईल तसं. आणि मध्ये मध्ये आणखी MCQ टेस्ट तुम्हाला देतोयच मी. खूप हेल्प होते, खूप हेल्प होते. म्हणजे कालचा व्हिडिओ बघून काल डिग्रीच्या मुलांचे खूप चांगले रिप्लाय आले की नाही सर हे आम्हाला, त्यांची एक्झाम 24 तारखेपासून आहे मित्रांनो. आतापासून सुरू केलं आहे मग आम्ही की प्रत्येक सब्जेक्टचे ना लेक्चर अपलोड करून देतोय ग्रुपवरती ॲपच्या. सो दे आर ऑब्झर्विंग दॅट, दे आर रिडिंग थ्रू दॅट, गोईंग थ्रू इट, सो दॅट ऑल द कॉन्सेप्ट्स विल बी क्लिअर. कारण तो एकच सोडवायचा नाही, त्याच्याबरोबरची बाकीची थेअरी एक्सप्लेन करायची. पूर्ण चॅप्टर चांगला रिवाईज होऊन जातो. बघू आपण, ज्यांना जमलं नाही त्यांनी लिहिला असेलच. पुढचा घ्या. बबल आहे, बबल, ड्रॉपलेट PD/4, बबल PD/8, जेट PD/2. आता PD/4 आणि PD/8 असं का, मी तुम्हाला एक्सप्रेशन करून दाखवलेलं आहे, डायरेक्टली पण नाही दिलं तुम्हाला, राईट. येस. पुढचा घ्या न्यूमेरिकल मित्रांनो. कॅल्क्युलेट डायमीटर ऑफ वॉटर ड्रॉप if inside pressure is 50 Newton per meter square in excess of external pressure, then and the surface tension of water sigma water किती असतो रे if not given, सांगा बरे. if not given वॉटरचा सरफेस टेन्शन व्हॅल्यू 0.73 दिली नसेल तर, पण इथं दिलेले 0.736 न्यूटन पर मीटर. जर दिली नाही तर 0.73 घ्यायचे. डू रिमेंबर, लिहिलंय आपण, पाठ पाहिजे, माहिती पाहिजे. ट्राय फॉर इट. चलो देख लेते हैं. सो फ्रेंड्स, विद इन दिस इनसाइड प्रेशर P is equal to 50 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. एक्सटर्नल प्रेशरच्या पेक्षा जास्त, व्हेरी गुड. सिग्मा इज इक्वल टू 0.736 and I have to get the value of D. So sigma is equal to PD/4 का 4 sigma 0.736 is equal to P 50 into D पाहिजे मला divided by 4. D is equal to, ऑप्शनचा आन्सर सांग. 0.05 पुढं काय 8. मग वेड्यानो तुम्ही पण माझ्या समोर आहे ते सगळे ए म्हणतायत आणि एकानेच फक्त मला बी सांगितलंय. अंडरस्टँड, राउंडिंग ऑफ अकॉर्डिंग टू द फिजिक्स लॉज 0.05च्या पुढे 8 आलाय, 5 पेक्षा जास्त, म्हणजे काय आन्सर यायला पाहिजे होतं 0.06. म्हणजे आपल्याला माहिती असून पण तुम्हाला एखादी मुलगी पटणार नाही आहे. पहिली दिसली तीच बरोबर असं नाही, बायनर चेंज असू शकतो. पण MCQ आहे, मिळाला तर 1, म्हटली तर लग्न, नाही म्हटली तर गेली. देन येस, नाही तो म्हणतोय 2 डिजिट मध्ये तरी बरोबर आलं ना सर. थोडी वगैरे भेटतच नाही, भेटली तर पूर्ण. MCQ आहे हे, MCQ आहे हे. जर का ऑफलाईन एक्झाम असतील तू 0.05 फक्त लिहिलंस तरी तू बरोबर आहेस, यू विल गेट द मार्क्स. बट दिस अ ऑनलाईन एक्झाम, दॅट टाइम यू शुड बी कम्प्लिटली अवेअर ऑफ. चलेगा? Yes, 0.06 is a correct answer. Very good, but I liked it. One of the fellow has given challenge. ॲपवरती पण चॅलेंज करता येतं बरं का बाकी पोरांना. सांगेन तुम्हाला, एकदा ॲप ॲक्टिव्ह होऊ द्या सगळ्यांचं. टॉमची पण बॅच क्रिएट करतोय, त्याच्यामध्ये पण दिसतील तुम्हाला. यू कॅन चॅलेंज टू अदर आन्सर्स ऑल्सो. बाकीच्यांच्या आन्सरला चॅलेंज करू शकता टेस्टमध्ये पण. यू कॅन हॅव अ व्हेरी गुड कॉम्पिटिशन विद इन दॅट ॲप. कळेल तुम्हाला. थांबा, आणतोय त्याच्यामध्ये एक नवीन. नाउ फ्रेंड्स, आय एम मूव्हिंग टू द कॅपिलॅरिटी. 4th न्यूमेरिकल. The capillary rise in the glass tube
is 0.2 millimeter of otter. Determine the minimum size of a glass tube if given that surface tension equal to 0.0725 Newton per meter. Very good. अच्छा न्यूमेरिकल है. The capillary rise in a glass tube is 0.2 mm of a otter. सगळेजण पुढे बघा, परत लिहायला वेळ देतो. चला बघता पुढे. Very nice. Now friends, 0.2 millimeter. What is this? H. 0.2 millimeter. There is a capillary rise. 0.2 millimeter. यानी कि 0.2 into 10 raised to -3 meter divided by 1000 millimeter चे मीटर केले. Determine the minimum size of a glass tube if given that sigma is equal to 0.0725 Newton per meter. They are asking us to calculate the value of diameter, minimum diameter D. आता कुठला प्रश्न तुमच्या मनामध्ये येतोय का? हां, angle of contact is not given. If the angle of contact is not given, then how much I have to consider? Very nice. I have discussed with you. If the angle of contact is not given, theta is equal to 0. मी इथं लिहितो पहिलं ते. Assume theta is equal to 0. ब्रॅकेट मध्ये लिहितो तुमच्यासाठी if not given. जर दिला नाही तर तो किती घेणार मी? 0. Very good. And therefore we know, आपल्याला काय माहिती आहे? घंटा. Yes. So we know H is equal to 4 sigma cos theta divided by WD. आपल्याला पण थोडंसं cos साइन येत आहे की नाही? H कोण म्हणतं? आशु सरांनाच फक्त येतं. H 0.2 into 10 raised to -3 is equal to 4 sigma 0.0725 into cos 0. cos 0 किती असतो रे? 1. पाण्यासाठीचा W किती? वेट डेन्सिटी 9810. फिक्स आहे बघा ती. येस. अँड अननोन इज D. टेल मी द व्हॅल्यू ऑफ D बेटा. व्हॅल्यू ऑफ द D. कैसे? 0.147. Very good. 0.1478 meter is equal to 147.8 millimeter. So this is the answer. बघा, तुम्हाला आणखी काय क्लॅरिटी पाहिजे का याच्यामध्ये? प्लीज. सो इथं MMI, इकडं न्यूटन पर मीटर आहे. पूर्ण FM मी मीटरमध्ये कॅल्क्युलेशन करणार आहे. ठीक आहे. पुढच्या वेळेस गेल्यानंतर डिझाईनला गेलो की MM मध्ये सम तुम्ही MM मध्ये शिकले, सगळा MM मध्ये शिकला. व्हाय? आय हॅव टोल्ड यू. एकदा दोनदा मी डिस्कस केलेलं आहे तुमच्याशी. बिकॉज सम इज अ बेस फॉर द डिझाईन आणि डिझाईन ऑफ मशीन एलिमेंटचे डायमेन्शन काय खूप मोठे मीटरमध्ये नसतात. सो ऑलवेज वी आर स्टडिंग सम मेकॅनिक्स डिझाईन इन द टर्म ऑफ MM. डू रिमेंबर. टॉम, FM, थर्मल हे सगळे SI युनिट प्रमाणे शिकायचे, मीटर प्रमाणे. ठीक आहे. सो अप्रोप्रिएट युनिट्स नीड टू बी प्रोव्हाइडेड. इथं युनिक सिस्टम डेव्हलप करायची. इथं न्यूटन पर मीटर आहे ना, मग हे मिलीमीटरचं मीटरमध्ये कर. आता सर शेवटी तुम्ही का चेंज केलं? मग मीटरमध्ये आन्सर होते की MM मध्ये घ्या ना. आता मी माझी हाईट जर मित्रांनो असं म्हटलं की माझी हाईट ना 1.74 मीटर आहे, पटकन लक्षात येत नाही. त्याच ठिकाणी मी म्हटलं 174 सेंटीमीटर आहे, लगेच म्हणता हा 174 का, 170 का, 160 का. बिकॉज दॅट टर्म्स ऑर युनिट्स आर रिलेटेड टू द सोसायटी.
अंडरस्टँडिंग फास्ट होतं. युनिटमधला एक रूल आहे तो. सो दॅट्स व्हॉट आय एम अप्लाइंग हिअर. ठीक आहे, चलो प्लीज प्लीज राईट इट. न्यूमेरिकल नंबर 5. न्यूमेरिकल नंबर 5. A capillary tube. कॅपिलरी लिहा माझ्याबरोबर लिहा. न्यूमेरिकल कॅपिलरी ट्यूब ऑफ 3 mm inside a diameter is dipped in water. dipped or immersed असं म्हणतात. dipped in water. if the angle of contact is contact is 20 degree, determine the rise of water in a capillary tube. In a capillary tube, sigma is equal to 0.073 मीटर. करा, तुम्ही करा प्लीज. ऑप्शन्स आपण आहे याच मेथडला MCQ मध्ये कन्वर्ट करूया असं. यस, से diameter of tube is 3 mm. Dipped in water. If angle of contact is 20 degree, theta is equal to 20 degree. Rise of water in a capillary tube if sigma is equal to 0.073 न्यूटन पर मीटर. चुकलं रे माझ्याकडून इथं, न्यूटन पर मीटर. ऑप्शन सी येतोय, बघूया आपण आता. आपल्याला पाहिजे एच. बघा रे, ज्यांनी उत्तरं सांगितले नाहीत ते. एच इज इक्वल टू 4 सिग्मा कॉस थीटा डिवायडेड बाय WD. एच किती आहे? एच काढायचं आहे. 4 सिग्मा 0.073 कॉस 20 डिवायडेड बाय W. किती W घ्यायचा? पाणी 9810 आणि D 3 mm आहे. 0.003 मीटर. 0.003 मीटर. 3 mm चे और 3 × 10⁻³ तेच. तर मित्रांनो किती आलं एच मग तुमचं सांगा? 0. नाही काहीतरी आलं असेल ना. 9 इंटू पण काहीतरी आलं असेल. हां, 9.32 × 10⁻³ मीटर आलं. हे काय आलं? मीटर. मीटरचं मिलीमीटर करायचं आहे. इंटू 1000 केलं की 9.32 मिलीमीटर. एच इज इक्वल टू. सो ऑप्शन सी इज द करेक्ट आंसर. Very good bacha, very good answers. Now friends, I am moving for the next. Can I? Everyone? सचिन लिहि बाळा पटकन. आता ऑप्शन लिहायची गरज नाही. ऑप्शन मी तुम्हाला फक्त एक मेथड म्हणून इंट्रोड्यूस करतोय, बाकी सोल्युशन देतोयच.
Now let's go for Yes, sir. numerical number 6. A capillary tube of a glass, capillary tube of glass of 2 mm diameter, 2 mm diameter is dipped in mercury, is dipped in mercury. If the angle of contact is, if the angle of contact is 130 degree, determine the capillary rise. Capillary rise. Surface tension of mercury is 0.50 Newton per meter. Newton per meter. मित्रांनो पुढे बघणार न्यूमेरिकलला प्लीज बघा एकदा पुढे. पहिल्यांदा शिकतो, डायरेक्टली सगळं तुमच्याकडे नको, एकदा बघा, कारण की एक फक्त इंट्रोड्यूस करून द्यायचे नवीन व्हॅल्यू. काय बरं बघूया. कॅपिलरी ट्यूब ऑफ ग्लास ऑफ 2 mm डायमीटर, डी इज इक्वल टू 2 mm. परत लिहायला वेळ देतो, पुढे बघा अगोदर. इज डिप्ड इन मर्क्युरी इफ द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 130, थीटा इज इक्वल टू 130 डिग्री. डिटरमाइन द कॅपिलरी राइज. सिग्मा ऑफ एच जी इक्वल टू 0.50 Newton per meter. And I wanted to calculate the value of H equal to. Before going for the numerical or formula, tell me what is the value of a W of a Hg? किती असेल? किती घ्यायची सांगा. 13.6 काय असतं त्याचं? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते. मग तो W दिला नाही आपल्याला, मग किती घेणार? कॅन एनीवन? येणार आहे कुणाला तरी जमेल मित्रांनो, कुणाला तरी जमेल. बघा बरे, प्रयत्न करा. सर 13.6 त्याला 9810 मल्टिप्लाय. हा सर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इंटू स्पेसिफिक वॉटर. वाव वाह वाह, अप्रिशिएटेड रिअली. यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड बेटा. बघा रे बाळांनो, बघा. फर्स्ट ऑफ ऑल, specific gravity of mercury is equal to W of mercury divided by W of water. हा फॉर्म्युला तरी आपल्याला माहिती आहे. मग S ऑफ H जी माहिती आहे आपल्याला, 13.6 इज इक्वल टू W ऑफ H जी डिवाइडेड बाय 9810. सो W ऑफ H जी इक्वल टू 13.6 इंटू 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. मित्रांनो एक लक्षात घ्या, जर का एखाद्या लिक्विडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली असेल तर इंटू 9810 करायचं, विल गेट द व्हॅल्यू. बघा, कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. पूर्ण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली ना आणि तुम्हाला त्याची वेट डेन्सिटी पाहिजे तर इंटू 9810 पाण्याच्या वेट डेन्सिटीनं मल्टिप्लाय करायचं त्याला फक्त. यू विल गेट द वेट डेन्सिटी ऑफ दॅट लिक्विड इट सेल्फ. सपोज ऑइल इज हॅव्हिंग अ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ 0.8 असं जर असेल तर त्याची वेट डेन्सिटी 0.8 इंटू 9810. डू रिमेंबर. आता मी पूर्ण लिहिलं तुमच्या पुढे, परत न्यूमेरिकलमध्ये हे नाही लिहिलं तरी चालतं पूर्णपणे. यू विल गेट द मार्क्स. देन दिस इज सपोज फर्स्ट स्टेप. अँड नाव सेकंड स्टेप. H इज इक्वल टू 4 सिग्मा कॉस थीटा डिवायडेड बाय WD. चला याच्यात आपण व्हॅल्यू पुट करूया. 4 सिग्मा, सिग्मा ऑफ H 0.50 इंटू cos 130 divided by W of Hg 13.6 into 9810 and into D, diameter is given 2 mm म्हणजे 0.002 meter. 0.002. So what is the beta answer? H is equal to minus minus 4.8 minus 4.81 into 10 raised to minus 10 raised to minus. very good, very good. That is minus 4.81 millimeter.
Negative sign indicates on the temperature. fall in a level, fall in a liquid level, capillary fall. Negative sign indicates capillary fall. Capillary fall. येस, मी तर लिहून ठेवतो मित्रांनो. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स कॅपिलरी फॉल. हे आपण डिस्कस केलेलं आहे की नाही? सो येस, वी आर अवेअर अबाउट दिस. किती छान आहे बघा बरं हे पण. प्लीज गो फॉर दिस, प्लीज फ्रेंड्स. And people are generally discussing in a society, engineering career is not good nowadays, but I am against it. Why then? Why these people are talking like that? तुम्ही लिहिताय तोपर्यंत आपले माझे 4 शब्द. You people, if you are learning conceptually each and every concept you know, then you will get a very good positions in organization. पण तुम्हाला काय नाही, करोनामुळे पास झाला नुसतं तर तुम्ही वर्कर होण्याच्या लायकीचे नाही आहे. यशवर्धन, हर्षवर्धन, ठीक आहे. लक्षात ठेव बाळा, आपल्याला अभ्यास करून जायचं आहे पुढं, तर मग चांगले इंजिनियर. आणि शेवटी तूच, नाहीतर काय लोक म्हणतातच काय उपयोग तेव्हा इंजिनिअरिंग करून पण नाही, बिकॉज यू आर नॉट स्टडीड वेल, दॅट्स वाय. प्लीज डू रिमेंबर. न्यूमेरिकल नंबर 7. आणखी एक न्यूमेरिकल बुकमध्ये आहे, बट दॅट इज सिम्पल. हे राजानो, फक्त डोले सर एखादा न्यूमेरिकल घेत नाहीत म्हणजे डोले सरांना येत नाही असं नाही बरं का. काही सेम असतात वगैरे. डू रिमेंबर, एखादा न्यूमेरिकल सेम टाईपचा असेल तर घेत नाही आहे. बाकीचे मग रेफरन्स बुकमधनं काढत असतो मी, किंवा नेटवरनं काही सर्च मारलेले असतात. सो असे न्यूमेरिकल आपण सोडवत जाणार आहे. समजतंय ना? सो शुअरली जर का कुठलाही न्यूमेरिकल असू द्या, कुठल्याही रेफरन्स बुकमधला असू द्या, यू कॅन कम टू द डोले पाटील सर. डोंट वरी, मी तुम्हाला काही करून तो सॉल्व्ह करून देऊ शकतो. म्हणजे मी गर्वाने नाही सांगत, अभिमानाने सांगतो. आय कॅन, बिकॉज ऑफ द 20 years ऑफ द करियर टीचिंग एक्सपिरियन्स. कुठलाही रेफरन्स बुकचा न्यूमेरिकल घेऊन आला, डिग्रीचे घेऊन आले तरी मी सोडवून देतो, कारण मी डिग्रीचे पण विषय शिकवतो. सो डोंट वरी, ठीक आहे. घ्या पुढचा, घ्या एक सोपा न्यूमेरिकल आहे. A beaker is filled with liquid up to mark of 1 liter. Mark of 1 liter. And weighted, weighed, WEIGHED. व्यवस्थित बघा रे. The weight of the liquid is found to be 6.5 Newton. The specific weight of the liquid is A 6.5 kilonewton per meter cube, B 6.6 kilonewton per meter cube, C 6.7 kilonewton per meter cube, and D 6.8 kilonewton per meter cube. नेक्स्ट टाईमपासून असे MCQ डायरेक्टली बोर्डवरती येतील तुमच्या, आपण ते सोडवत जाणार सगळे. करा बरे न्यूमेरिकल. हा आता आपल्या पहिल्या आर्टिकल, आता बऱ्यापैकी ह्या टाईपचे आपण जेवढा टाईप टॉपिक कव्हर केला आहे त्याचे सगळे न्यूमेरिकल झालेले आहेत, सगळे टाईप कव्हर झालेत. बघा बरे, हा आता एक न्यूमेरिकल, आता कॉमन MCQ.
जमतोय का? खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. काय? हां, कॅन एनीवन? चालू सर. तुम्ही सांगा की, सांगा ना सर. किती येत आहे उत्तर? आयुष कुलकर्णी, तुझं काय आलं का रे उत्तर? अभिषेक, हा सर. किती आलं आयुष तुझं उत्तर? नाही केलंस? 6.5. 6.5. ओके, एक 6.5. आणखी बाकीचे? आर्यन शिंदे, ओम सुर्वे, झालं का रे ओम? करतोयस. ओम धानवे, मी आपले रॅन्डमली नावं घेतोय. ओके, पुढे बघाल सगळेजण. खूप सोपं न्यूमेरिकल मित्रांनो, हे सगळ्यात सोपं न्यूमेरिकल आहे. जरी डिटेलमध्ये सोडवायचं म्हटलं तर सगळेजण पुढे बघणार. त्यांनी काय दिलेलं आहे? बीकर इज फिल्ड विथ अ लिक्विड अप टू अ मार्क ऑफ 1 लिटर. एक बीकर आहे आणि बीकरच्या 1 लिटरच्या मार्किंग पर्यंत हे पाणी भरलं याच्यामध्ये. म्हणजेच व्हॉल्यूम इज इक्वल टू 1 लिटर. हे लक्षात घ्या, व्हॉल्यूम इज इक्वल टू 1 लिटर. आता लिटरचं कन्व्हर्जन मीटर क्यूब मध्ये कसं करतो रे आपण? 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 लिटर. बघा, 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 10⁻³ लिटर. सो 1 लिटर इज इक्वल टू हाऊ मच? दॅट इज 1 × 10⁻³ मीटर क्यूब. कळलं का सगळ्यांना? हो सर. येस. त्याचं वजन केलं त्या बीकरचं तर मला 6.5 न्यूटन भेटत आहे. वेट ऑफ दॅट लिक्विड इज 6.5 न्यूटन. सो वेट इज इक्वल टू 6.5 न्यूटन. आता काय सोपं आहे बघा की वेट डेन्सिटी इज इक्वल टू वेट पर युनिट व्हॉल्यूम. वेट इज इक्वल टू 6.5 डिवायडेड बाय 10⁻³ इज इक्वल टू 6.5 × 10⁻³ न्यूटन पर मीटर क्यूब. दॅट इज इक्वल टू 6.5 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. येस. सोपं आहे का? हो सर. हां. सो ऑप्शन इज 6.5 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. अंदाज नाही लावायचे, अंदाज नाही. सॉरी, आत्ता नाही अंदाज. ते मग शेवटी काय असेल ते. आत्ता नाही, आत्ता शिकायचे. अंदाज आत्ता नाहीत लावायचे प्लीज. वेट पर युनिट व्हॉल्यूम. पण वेट इज इक्वल mg. आता मास नाही, वेटच डायरेक्टली दिलंय, मग कशाला mg कडे जातो? बेसिक फॉर्म्युला काय? वेट पर युनिट व्हॉल्यूम. मग वेटच दिलेलं आहे, मग वेट इज इक्वल mg करायची काय गरज आहे तुला? हे की नाही? मास दिला असतं तर यू आर राईट. m × g डिवायडेड बाय v. ठीक आहे. बघा मग पुढे आता 8th. 1 liter of a certain fluid, 1 liter of certain fluid weighs 8 Newton. 8 Newton. What is its specific
व्हॉल्यूम. सो ए 2.03 into 10 raised to minus 3 meter cube per kg. B 20.3 into 10 raised to minus 3. C 12.3 into 10 raised to minus 3. D 1.23 into 10 raised to minus 3. सगळ्याचे युनिट समान आहे. प्लीज गो फॉर दिस. आता पहिली गोष्ट, व्हॉल्यूम तरी खूप सोपं आहे म्हणून फक्त म्हणतो की एवढा वेळ लागणारच नाही. व्हॉल्यूम इज गिवन 1 लिटर. व्हॉल्यूम इज गिवन 1 लिटर, यानी की आत्ताच बोलल्याप्रमाणे 10 raised to minus 3 मीटर क्यूब, इजंट इट, डिवायडेड बाय 1000. व्ही मिळाला आणि वेट दिलेलं आहे 8 न्यूटन. वेट इज इक्वल टू 8 न्यूटन अँड आय वॉन्टेड टू गेट द व्हॅल्यू ऑफ अ स्पेसिफिक व्हॉल्यूम. स्पेसिफिक व्हॉल्यूम काय असतं रे? व्हॉल्यूम पर युनिट मास असतं. मग तुम्हाला आणखी एक फॉर्म्युला आहे, जरी केलं तरी चालतं. व्हॉल्यूम पर युनिट मास, मास मग त्या वेटनं कॅल्क्युलेट करायचं. व्हेरी गुड. एका सिंपल फॉर्म्युल्यातनं पण हे कॅल्क्युलेट करू शकाल. ते म्हणजे काय तर सर मला माहिती आहे व्ही एस इज इक्वल टू रो. हा बेटा ओके, विल चेक नाव. व्ही एस इज इक्वल टू व्हॉल्यूम पर युनिट मास. बरोबर आहे. आता वेट पर युनिट व्हॉल्यूम म्हणजेच वेट डेन्सिटी असते. डब्ल्यू इज इक्वल टू रो जी, त्यातनं पण रो मिळेल. किंवा डायरेक्टली इथं करायचं म्हटलं तर इथं बघा, वेट इज इक्वल टू यम इंटू जी, सॉरी यम इंटू जी, एम जी, म्हणजेच यम इज इक्वल टू वेट अपॉन जी. वेट गिवन 8 न्यूटन डिवायडेड बाय 9.81. चला हीच व्हॅल्यू मी इथं पुट करतो. बघाल पुढे, व्हॉल्यूम इज इक्वल टू 10 raised to minus 3. ऑनलाईनला आपल्याला सगळं कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही. व्हॉल्यूम 10 raised to minus 3 डिवायडेड बाय यम इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय 9.81. किती उत्तर येते सांगा मग? 4th येत आहे. 1.23 इंटू 10 raised to minus 3 मीटर क्यूब पर kg. काय मुलं काय करतील? वेट डेन्सिटी काढतील. आणि सर वेट डेन्सिटी इज इक्वल टू रो जी, त्यातनं रो काढायचा आणि 1/रो इज नथिंग बट स्पेसिफिक व्हॉल्यूम. तरी पण केलं तरी चालतं. म्हणजे आपण कोणती मेथड वापरायची हे आपल्या कॉन्सेप्टवर डिपेंडंट आहे. चालेल. मी काय केलंय बघा, फक्त याच्यामध्ये पहिली स्टेप काय केली, आय हॅव कॅल्क्युलेटेड वेट इज इक्वल टू एम जी, देअरफॉर एम इज इक्वल टू वेट बाय जी. वेट 8, जी 9.81, सो आय गॉट द एम व्हॅल्यू. सेकंड, Vs is equal to V by M. I'll get the value of Vs. So yes, I have this answer. So option D is the correct one. So friends, one question I am putting below diagram is a graph of change in shear stress with respect to velocity gradient. Identify type of fluid. लीड. हे ऑनलाईन मुळे सगळं घ्यावं लागतंय, पूर्वी असले काही गरज नसायची. सो ग्राफ आय एम पुटिंग इन फ्रंट ऑफ यू. हा क्वेश्चन आहे मित्रांनो. 4 ऑप्शन दिलेत. ए न्यूटनियन फ्लूइड, बी
non-Newtonian fluid C. Ideal fluid and D. Dilatant fluid. Dilatant fluid. बघा बरे तुम्हाला काय समजतंय? फक्त बघायचं आहे क्वेश्चन, थेरी क्वेश्चन आहे. काय सांगू शकाल तुम्ही इथं मित्रांनो? anyone can you please give the answer, then we'll discuss. Newtonian fluid. Okay, one answer. Next. Second, non-Newtonian. Okay, अजून कोण? Third, ideal. What is the ideal fluid? The fluid which does not have a viscosity, no resistance to the flow, which is incompressible, which follows the fluid laws. That is called as the ideal fluid. Dilatant काहीतरी वेगळं आणलंय त्याने, ते डिग्रीला गेल्यावर ना. नॉन न्यूटनियन फ्लुइड. का रे बाळा? ओके मित्रांनो, आपला न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. न्यूटनियन फ्लुइड म्हणजे काय अथर्व? द फ्लुइड विच फॉलोज और ओबेज न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. व्हाट इज न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी? तो shear stress is directly proportional to velocity gradient. Shear stress is directly proportional to the velocity gradient. Then that fluid is called as a Newtonian fluid. Newton's law of viscosity आपण शिकलो. Tau is proportionate to dv by dy. So for a Newtonian fluid, shear stress is directly proportional to velocity gradient. आता जे फिगर तुम्हाला दिली त्या फिगर मध्ये बघा प्रोपोर्शन नाही आहे, प्रोपोर्शन गायब झालं, तिरकं झालं म्हणजे प्रोपोर्शन नाही आहे. सो ॲज इट इज नॉट प्रोपोर्शनेट, दॅट इज शियर स्ट्रेस इज नॉट अ प्रोपोर्शनेट टू द व्हेलॉसिटी ग्रेडियंट. करेक्ट आन्सर इज नॉन न्यूटनियन फ्लुइड. आणि जो बी फिगर मी व्हाईट कलर मध्ये बाजूला काढून ठेवलेला आहे, दिस इज फॉर न्यूटनियन फ्लुइड. विल यू रिमेंबर दिस बच्चा? पहिली फिगर आहे ही क्वेश्चन मधली कशाचे? नॉन न्यूटनियन फ्लुइड. आणि सेकंड जी मी तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये दिली ती आहे ती न्यूटनियन फ्लुइडची आहे. न्यूटनियन फ्लुइड म्हणजे विच फॉलोज द न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. क्लिअर? येस. डायनॅमिक विस्कॉसिटीचा आपण तिथे म्यू इज इक्वल टू टाऊ बाय डीव्ही बाय डी वाय आठवतंय? येस. प्लीज गो फॉर दिस. लिहून ठेवा, हे एक्सप्लेनेशन शॉर्ट मध्ये लिहून ठेवा. देन विल गो अहेड. सो होप फ्रेंड्स this is clear to you, and accordingly we'll go for many more numericals also. आता उद्या नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहे. आणि आणखी एक अनाउन्समेंट. मेनी मोर स्टुडंट्स, आता माझ्याकडे इन्क्वायरी आहेत त्या, मेनी मोर स्टुडंट्स वॉन्टेड टू जॉइन अस इन अ मेकॅनिकल इंजिनिअरिंग. येत्या रविवारपासून जो FM चा आणि टॉमचा झालेला पार्ट आहे तो मी शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार 3-4 दिवस झालेला पार्ट फक्त कव्हर करून घेणार आहे त्या बॅचमध्ये. सो आस्क युअर फ्रेंड्स दोज वॉन्टेड टू जॉइन बिफोर सॅटरडे. मग सॅटरडे पासून एकदा झालेला पार्ट 4 दिवसात कव्हर करेन. अँड देन दिस न्यू स्टुडंट्स विल बी इन आवर रेग्युलर बॅच. चलेगा? सो थँक्यू फॉर टुडे. इफ एनी प्रॉब्लेम प्लीज आस्क.